अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद जगभरात पाहायला मिळतात। याचा परिणाम भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे। सध्या भारतातील तेल कंपन्यांकडे पुढील काही आठवड्यासाठीचा पुरवठा असल्याची माहिती समोर आली आहे। इराण, इराक, सौदी अरेबिया, अबुधाबी, कुवेत, कतार या देशांमधून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते। मात्र या आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे तेलाच्या निर्यातीमध्ये खंड पडलाय। त्यामुळे भारतात इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो या भीतीने अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे खरंच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार आहेत का? अशा परिस्थितीत भारताकडे नेमका किती इंधन साठा आहे? भारताला कोणाची मदत मिळू शकते याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभरातील ऊर्जा क्षेत्रात गोंधळ उडालाय। जगातील सुमारे 20% तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते। मात्र युद्धामुळे तेल वाहतूक करणारी जहाजं हा जलमार्ग टाळतायत। याचा परिणाम तेलाच्या किमतीवरती होतोय। सध्या भारताकडे सुमारे 10 कोटी पिंप व्यावसायिक कच्च्या तेलाचा साठा आहे। तो 40 ते 45 दिवसांसाठी काम करू शकतो अशी माहिती भारत सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। इंडिया टुडेनं सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार भारतात सध्या पेट्रोल आणि डिझेलची देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी 6 ते 8 आठवड्यापर्यंतचा साठा आहे। भारत सुमारे 88% कच्चं तेल आयात करतो, ज्यापैकी 50%हून अधिक कच्चं तेल हे पश्चिम आशियातील देशांकडून पुरवलं जातं। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून हा साठा भारतात येत असतो। इराणमधील युद्धामुळे येथील जलवाहतूक विस्कळीत झाली। पीटीआयच्या वृत्तानुसार जहाजांना असलेलं विमा कवच काढून घेतल्यामुळे टँकर आणि कंटेनर जहाजं या मार्गावरून वाहतूक करण्याचं टाळतायत। दरम्यान अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी रशियासारखा जुना मित्र धावून आलाय। जर युद्धामुळे तेलाच्या पुरवठ्यामध्ये खंड पडल्यास रशिया भारताला इंधन पुरवठा करेल असं वृत्त रॉयटर्सनं रशियन सूत्राच्या हवाल्यानं दिलंय। या पार्श्वभूमीवर रशियानं भारताला अतिरिक्त ऊर्जा पुरवठा करण्यासंबंधित सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिले। तसंच पीटीआयच्या वृत्तानुसार पश्चिम आशियातील पुरवठादारांकडून संभाव्य कमतरता भासल्यास रशियाकडून कच्चं तेल आयात करून ती कमतरता भरून काढली जाईल। अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारामुळे भारतानं यापूर्वी रशियन तेलाची आयात हळूहळू कमी करण्यास होकार दिला होता। मात्र त्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ वाढीवरून दणका दिल्यानंतर याबाबत आता पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली। दरम्यान इस्रायल आणि इराणमधील युद्धाची झळ भारतातील सर्वसामान्यांना इंधन दरवाढीच्या रूपात बसणार का, हे येत्या काळातच आता स्पष्ट होईल। या घडामोडी संदर्भातील अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।